झी24 तासनं पर्दाफाश केलेल्या मुंढवा जमीन प्रकरणाचा व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीला मुदतवाढ देण्यात आली आहे। झी24 तासनं जमीन गैरव्यवहाराची बातमी ब्रेक केल्यानंतर काही तासातच या व्यवहारातून अमेडिया कंपनीनं माघार घेतली, तसंच व्यवहार रद्द करत असल्याचं देखील सांगितलं। मात्र मुद्रांक विभागाची फसवणूक केल्यामुळे 7% स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी आणि दंड मिळून एकूण 42 कोटी भरण्याची नोटीस मुद्रांक शुल्क विभागानं पाठवली होती। दरम्यान स्टॅम्प ड्युटीचे हे पैसे भरण्यासाठी अमेडिया कंपनीनं मुदतवाढ मागितलेली होती। दरम्यान यानंतर सरकारनं कंपनीवर मेहरबानी दाखवत मुदतवाढ दिली आहे। अमेडिया एंटरप्राइजेस LLPला 42 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी होती, ते देण्यासाठी आता या खर्गे समितीने जर मुदतवाढ दिली असेल तर आता काय बोलायचं अशी परिस्थिती झाली आहे। कारण मुदतवाढ ही त्यांना 24 तारखेपर्यंत दिली गेली आहे, म्हणजे तब्बल 2 आठवडे त्यांना वाढवून मिळालेत आणि अशीच सवलत ही सामान्य जनतेच्या पैकी कोणाला देता येईल का असा प्रश्न पडतो आणि का ते फक्त पार्थ अजित पवार आहेत म्हणून ही सवलत दिली गेली याचं एक्सप्लेनेशन देखील मी घेणार आहे। काय अपेक्षा आहे तुम्हाला, काय अपेक्षा कसली? मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजेत, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी ती इन्क्वायरी ऑर्डर केली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं जी काय प्रश्न उत्तरं आहेत ती सगळी म्हणजे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनाच माहिती असेल।